नमस्कार. तर पहा पाठीमागच्या व्हिडिओमधून आपण वैदिक संस्कृती, ग्रीक संस्कृती, त्यानंतर या ठिकाणी भारताची प्राचीन संस्कृती याबद्दल पण माहिती बघितली. तर या ठिकाणी आता आपल्याला जो जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे याबद्दलची माहिती पाहायची आहे. याआधी सुद्धा आपण जैन धर्म आणि बौद्ध धर्म याबद्दलची माहिती बघितलेली आहे. ती थोडक्यात माहिती होती. आता थोडीशी डिटेलमध्ये माहिती बघायची आहे, कारण याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात समाजशास्त्रामध्ये. ठीक आहे. समाजशास्त्रामध्ये यामधला प्रश्न हा असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, इथून पुढे जे काही तुमचे समाजशास्त्राचे व्हिडिओ असतील ते सगळ्यात महत्त्वाचे असतील आणि त्याच्यातून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. म्हणजे सगळेच कोर्समधले आपले सगळेच व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. तुमच्या लक्षात आलेला असेल आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना सजेशन करायचं असेल जॉइन करण्यासाठी कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी बघा, जैन धर्म या जैन शब्दाची उत्पत्ती जीन या शब्दापासून झाली. ठीक आहे. आता हे आपण बघितलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आपण फास्ट घेऊया. जैन शब्दाची उत्पत्ती या जीन शब्दापासून झाली आणि संपूर्ण इंद्रियांवरती विजय मिळवणारा म्हणजे जीन किंवा जैन. जैन वाङ्मयामध्ये एकूण 34 तीर्थंकर होऊन गेले. जैन वाङ्मयामध्ये एकूण 34 तीर्थंकर होऊन गेले. ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर. महत्वाचं लक्षात ठेवा, महत्वाचं की ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर जैन धर्मामधले आहेत. पार्श्वनाथ हे 23वे आणि महावीर वर्धमान हे 24वे तीर्थंकर पैकी. ठीक आहे. आता पार्श्वनाथ, आता आपण पाठीमागे जी माहिती बघितली त्याच्यामध्ये ह्यांची माहिती नव्हती, तर ती माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. आता पार्श्वनाथ बनारसचा नागवंशीय राजा अश्वशन यांचा पार्श्वनाथचा मुलगा. बनारसचा नागवंशीय राजा अश्वशन यांचा मुलगा हा या ठिकाणी पार्श्वनाथ. लक्षात ठेवायचं, अश्वशन हे बनारसचे नागवंशीय राजा यांचा मुलगा आहे. तपस्या करून त्यांनी ज्ञानप्राप्ती केली. ज्ञान प्रसार करत असताना त्यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या 4 तत्वांवरती भर दिला. लक्षात ठेवायचं, ज्ञान प्रसार करत असताना पार्श्वनाथ यांनी कशावरती भर दिला, तर सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या 4 तत्वांवरती. आता महावीर वर्धमान आणि जैन धर्म. महावीर वर्धमान, पार्श्वनाथ बघितला आपण. आता महावीर वर्धमान, तर महावीर वर्धमान यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशाली जवळ कुंदग्राम या क्षत्रिय घराण्यामध्ये सिद्धार्थ आणि त्रिशला देवी यांच्या पोटी झाला. सिद्धार्थ आणि त्रिशला देवी 30व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. 12 वर्ष घोर तपस्या केली आणि सर्व विकारांना त्यांनी जिंकलं आणि म्हणून त्यांना जीन असं म्हटलं जातं. धर्मप्रसारामध्ये त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. वयाच्या 72व्या वर्षी इसवी सन पूर्व 527 मध्ये पावा या ठिकाणी त्यांचं महानिर्वाण झालं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की धर्म महावीर वर्धमान यांचं पावा या ठिकाणी महानिर्वाण झालेलं आहे. आता जैन धर्माची शिकवण काय आहे हे आपण बघितलेलं आहे. फास्ट थोडंसं घेऊया की पार्श्वनाथांच्या विचारामध्ये भर घालून भगवान महावीरांनी जैन धर्माला थोडंसं सुसंघटित स्वरूप दिलं. ते काय म्हणतात की मानवाने आपले जीवन शुद्ध, सात्विक ठेवायचं, दानधर्म करायचा, साधूंची आणि वडीलधारांची सेवा करायची, संयम पाळायचा, क्षमा आणि सत्यधर्म अनुसरायचा, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता महावीरांना यज्ञ, याग, जाती व्यवस्था, वेद प्रमाणे अमान्य होते. हे लक्षात ठेवायचं की महावीरांना काय अमान्य होतं, यज्ञ, याग करणं, जाती व्यवस्था आणि वेद प्रमाणे हे अमान्य होते, मान्य नव्हतं. कर्मकांड आणि पुरोहितांचं प्राबल्य यास त्यांनी विरोध केला. स्त्रियांना समतेची वागणूक मिळावी यासाठी त्यांचा आग्रह होता. आता या ठिकाणी बघा, त्यांनी पुढे काय सांगितलं की आत्मा हा स्वयंभू आहे आणि अनादी असून त्यास कर्मबंधनातून मुक्त केलं पाहिजे. हे महावीरांनी सांगितलं की आत्मा कसा आहे, स्वयंभू आहे, तो अनादी असा आहे आणि त्यास कर्मबंधनातून बंधातून मुक्त केलं पाहिजे. शारीरिक आणि मानसिक हिंसा करणं योग्य नाही. आत्मसंयम, आत्मक्लेश या मार्गाने मानवास आपल्यामधील दुष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवता येतो, असा त्यांनी उपदेश केला. महावीरांनी काय उपदेश केला, तर आत्मसंयम, आत्मक्लेश या मार्गाने मानवास आपल्यामधील जी काही दुष्ट प्रवृत्ती आहे त्याच्यावरती विजय मिळवता येतो. अहिंसा हे महावीरांच्या तत्वज्ञानाचं सार होतं. महावीरांच्या तत्वज्ञानाचं सार कोणतं होतं, तर अहिंसा हे होतं. आणि अहिंसा परमो धर्म हे जैन धर्माचं ब्रीदवाक्य होतं. जैन धर्माचं ब्रीदवाक्य कोणतं होतं, अहिंसा परमो धर्म. जैन धर्माचं तत्वज्ञान आणि शिकवण सर्वांना समजावी यासाठी महावीरांनी ती अर्धमागधी भाषेत मांडली. लक्षात ठेवायचं, IMP आहे की जैन धर्माचं तत्वज्ञान आणि शिकवण ही सर्वांना समजावी यासाठी महावीरांनी कोणत्या भाषेचा वापर केला, तर लक्षात ठेवायचं की अर्धमागधी. महावीरांची भाषा कोणती, तर अर्धमागधी या भाषेतून त्यांनी लोकांना समजवलं किंवा आपले साहित्य रचले, हे लक्षात ठेवायचं. आता यामध्ये काही त्यांनी तत्वज्ञान सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय तत्वज्ञान जी शिकवण दिलेली आहे ती काय आहे, ते पुढील प्रमाणे आहे. याच्यामध्ये त्यांनी त्रिरत्न सांगितलेले आहेत.
जैन धर्माच्या शिकवणुकीचा सार म्हणजे पहा त्रिरत्न. जैन धर्माच्या शिकवणीसार काय आहे पहा त्रिरत्ने आहे. आता ही जी त्रिरत्ने आहेत ती सम्यक दर्शन आपण बघितले, भगवान महावीरांच्या तत्वज्ञानावरती पहा श्रद्धा ठेवणं, तर हे या ठिकाणी पहा सम्यक दर्शन. भगवान महावीरांच्या तत्वज्ञानावरती पहा काय करणं, या ठिकाणी श्रद्धा ठेवणं म्हणजे पहा सम्यक दर्शन आहे. नंतर सम्यक ज्ञान आणि पहा सम्यक चरित्र. सम्यक ज्ञान म्हणजे काय, जीवनाविषयीचं तत्वज्ञान आत्मसात करून घेण्यासाठी महावीरांची शिकवण पहा आत्मसात करणं, हे सम्यक ज्ञान आहे. सम्यक चारित्र्य म्हणजे काय, की जैन धर्मांच्या नियमांचं पहा पालन करणं. तर लक्षात ठेवायचं अशा प्रकारे पहा ही त्रिरत्ने सांगितलेली आहेत. जैन धर्माच्या शिकवणीचा सार म्हणजे ही त्रिरत्ने. सम्यक दर्शन म्हणजे तत्वज्ञानावरती श्रद्धा ठेवणे भगवान महावीरांच्या, ज्ञान म्हणजे जीवनाविषयीचं तत्वज्ञान आत्मसात करून घेण्यासाठी महावीरांची शिकवण आत्मसात करणं, आणि सम्यक चारित्र्य म्हणजे जैन धर्माच्या नियमांचं पालन करणं. आता जैन धर्मामध्ये आचरणाला विशेष महत्व असतं, कारण जर तसं झालं नाही तर समाज स्वास्थ्य बिघडतं आणि मानवी दुःखामध्ये वाढ होते. म्हणून जैन धर्मीय नीती नियमांच्या पालनास अत्यंत महत्व देतात. आणि म्हणून महावीरांनी संसारी उपासकांकरिता म्हणजे श्रावकांकरिता सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह हे 4 नियम सांगितले. तर लक्षात ठेवायचं IMP आहे की महावीरांनी जे संसारी उपासक आहेत, जे संसार करतात, ठीक आहे, जे संसार करतात, तर त्या संसारी उपासकांकरिता म्हणजे जे श्रावक आहेत त्या श्रावकांकरिता सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह हे 4 नियम सांगितले. आणि जैन साधू आहेत, जैन साधूंकरिता म्हणजे श्रवणांकरिता लक्षात ठेवायचं पहा श्रावक. श्रावक म्हणजे कोण, श्रावक म्हणजे संसारी उपासक, ठीक आहे. श्रावक म्हणजे संसारी उपासक आणि यांना महावीरांनी सत्य, अहिंसा आणि अस्तेय किंवा अपरिग्रह हे 4 नियम सांगितले. आता लक्षात ठेवायचं इथं तुमचा कसाही प्रश्न, कसाही उलटा सुलटा कसाही विचारला जाऊ शकतो, कारण यामध्ये पहा श्रावक हे वेगळे असतात. श्रावक म्हणजे जे संसार असतात, जे संसारी उपासक असतात, तर त्यांना महावीरांनी सत्य, अहिंसा आणि अस्तेय, अपरिग्रह हे 4 नियम सांगितले. आणि जे जैन साधू असतात त्यांना श्रमण पहा, त्यांना श्रमण म्हटलं जातं. म्हणजे जैन साधूंकरिता श्रमण म्हणजे श्रमणांकरिता ब्रह्मचर्य हे 5वे व्रत त्यांनी सांगितलं. म्हणजे जे 5 व्रत सांगितले तर त्यातले 4 व्रत हे श्रावकांकरिता सांगितले, म्हणजे जे संसारी उपासक आहेत त्यांना सांगितले. आणि जे ब्रह्मचर्य हे 5वं व्रत आहे हे श्रमणांकरिता सांगितलं, म्हणजे श्रमण असतात त्या श्रमणांकरिता सांगितलं जे जैन साधू असतात. श्रमण म्हणजे कोण, इथे थोडस आपण लिहून ठेवा, लक्षात ठेवा. प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो, ही महत्वाचं आहे, कारण प्रश्न थोडासा पॉइंट वेगळा आहे पहा. म्हणजे पहा श्रमण, ठीक आहे. आणि श्रावक म्हणजे कोण असतात पहा, श्रमण आणि पहा श्रावक. श्रावक म्हणजे संसारी उपासक, ठीक आहे. श्रावक म्हणजे कोण पहा, संसारी उपासक. आणि श्रमण म्हणजे साधू, ठीक आहे. श्रमण म्हणजे कोण या ठिकाणी पहा साधू. तर अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवायचं 5 व्रत त्यांनी सांगितले. आता जे पंच अनुवृत्ती आहेत किंवा जे महावृत्ती आहेत तर त्या ठिकाणी बघा की सत्य, सत्य म्हणजे नेहमी पहा खरे बोलावं. नंतर अहिंसा, पंच अनुवृत्ती किंवा महावृत्ती जर विचारलं तर हे लक्षात ठेवायचं सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य, ठीक आहे. सत्य म्हणजे अहिंसा, नेहमी खरं बोलायचं. म्हणजे हे पहिले जे 4 आहेत ते पहिले 4 तुम्हाला माहिती की जे संसारी आहेत, जे कोण आहे संसारी त्यांना आपण काय म्हणतो पहा श्रावक, श्रावकांना सांगितलं. आणि 5वं जे सांगितलेलं आहे ते पहा श्रमण, श्रमणकांना पहा सांगितलं, ठीक आहे. हे श्रमण, ठीक आहे, श्रमण. आणि जे पहिले 4 आहेत तर ते उपासक, संसारी उपासक किंवा त्यांना आपण काय नाव दिलेलं आहे पहा श्रावक, त्यांना आपण श्रावक असं नाव दिलेलं आहे, ठीक आहे. तर बघा सत्य म्हणजे काय, नेहमी खरं बोलायचं. अहिंसा म्हणजे कोणत्या जीवाची हत्या करायची नाही. अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही. अपरिग्रह म्हणजे द्रव्य संग्रह करायचा नाही, स्वार्थी वृत्तीचा त्याग करायचा. आणि ब्रह्मचर्य म्हणजे मनामध्ये कामवासना बाळगायची नाही. बघा मनामध्ये कामवासना बाळगायची नाही हे साधूंकरिता दिलेलं या ठिकाणी म्हणजे श्रमणांकरिता दिलेलं ब्रह्मचर्य व्रत आहे. आता या ठिकाणी बघा हे आपलं राहिलं की श्वेतांबर आणि दिगंबर हे जैन धर्मातले 2 संप्रदाय आहेत पहा. जैन धर्मातले कोणते 2 संप्रदाय आहेत तर पहा श्वेतांबर आणि दिगंबर हे जैन धर्मातील 2 संप्रदाय आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये जैन धर्मास महत्वाचं स्थान आहे. आता जैन धर्मामध्ये जे काही 24 तीर्थंकर होऊन गेले तर त्यांची नावं आपण थोडक्यात या ठिकाणी बघून घेऊया, ठीक आहे. यापैकी कोणतं तीर्थंकर नव्हतं, अशा प्रकारचा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी जे पहिले तीर्थंकर आहे ते ऋषभदेव आहे, ठीक आहे.
ऋषभदेव, नंतर पहा दुसरे अजित, दुसरे तीर्थंकर अजित, तिसरे पहा संभव आहेत, चौथे अभिनंदन, पाचवे सोमती, सहा पद्मप्रभ, सातवा सुपार्श्व, आठवा चंद्रप्रभ, ठीक आहे, आठवा चंद्रप्रभ आहेत, लक्षात ठेवा, सहावा पद्मप्रभ आणि आठवा चंद्रप्रभ. नंतर 9 पुष्पदंत, 9 पुष्पदंत, 10 शीतल, 11 श्रेयांश, 12 वासु पूज्य, 13 विमल, 14 अनंत, 15 धर्म, 16 शांती. नंतर 17वा कुंथू, 18 अरह, 19 मल्ली, 20 मुनिसुव्रत नमी, मुनिसुव्रत, 21 नमी, 22 नेमी, 23 पार्श्वनाथ आणि 24 महावीर वर्धमान. आता ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं, तर हे शेवटचे दोन पार्श्वनाथ आणि महावीर, ठीक आहे, आणि त्यानंतर पहिले जे काही दोन आहेत ते लक्षात ठेवा, ऋषभदेव आणि या ठिकाणी अजित. आता बाकी सुद्धा पण नाव तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, कारण तुम्हाला प्रश्न विचारला गेला की यापैकी कोण तीर्थंकर नाही, तर त्यासाठी तुमची या ठिकाणी नावं लक्षात असायला पाहिजे, ठीक आहे. नंतर आता आपण हे जैन धर्माविषयीची माहिती बघितली. आता यामध्ये आपल्याला बघायचे बौद्ध धर्माविषयीची माहिती, ठीक आहे. गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म, गौतम बुद्ध यांच्याविषयीची बौद्ध धर्माची माहिती असणार आहे. तर बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहेत, तर हे बुद्ध यांचं मूळ नाव पहा सिद्धार्थ होतं. आणि मूळ नाव काय पहा सिद्धार्थ. शाक्य गणराज्यांचा राजा, शाक्य गणराज्य आहे त्यांचा राजा शुद्धोधन आणि त्याची पत्नी मायादेवी यांच्या पोटी इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे सिद्धार्थाचा जन्म झाला. आता काय झालं, सिद्धार्थाचा जन्म झाला, परंतु लहानपणीच आईच्या मृत्यूमुळे मावशी गौतमीने त्यांचा सांभाळ केला. लक्षात ठेवायचं, मावशी गौतमी, त्यामुळे गौतम म्हणून त्यांची ओळख होऊ लागली. राजपुत्रात आवश्यक ते सर्व शिक्षण झाले आणि यशोधरा या सुशील राजकुमारीशी गौतमाचा विवाह झाला. गौतमाचा, गौतम हे जे नाव आहे ते कोणावरून पडलं, त्यांच्या मावशीच्या नावावरून, आणि यशोधरा या सुशील अशा राजकुमारीशी गौतमाचा विवाह झाला. आता या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे पहा, महाबिनिष्क्रमण. पहा महाबिनिष्क्रमण, महाबिनिष्क्रमण म्हणजे काय की एके दिवशी काय झालं, पण नगरामध्ये फिरत असताना एक वृद्ध, एक रोगी, प्रेतयात्रा आणि एक विरक्त संन्यासी त्यांना दिसला, आणि यावरून गौतमीच्या लक्षात आलं की वार्धक्य म्हणजे म्हातारपण, व्याधी, मरण आणि शोक हे जीवनातला अटळ आहे, हे जीवनातली अटळ दुःखे आहेत, आणि म्हणून मानवी दुःखाचं मूळ शोधून काढण्याची गरज त्यांना वाटू लागलं. अत्यंत अस्वस्थ अवस्थेमध्ये त्यांनी एका रात्री संसाराचा पूर्णपणे त्याग केला, आणि याच घटनेमध्ये म्हणजे ज्या काही सर्व गोष्टी त्यांना समजल्या, दुःख वगैरे नेमकं काय आहे त्यांना समजलं, आणि ते शोधून काढण्याची त्यांना गरज वाटली, आणि या अवस्थेमध्ये त्यांनी संसाराचा त्याग केला आणि घर सोडलं. तर त्याच घटनेस महाबिनिष्क्रमण असं म्हटलं जातं, म्हणजे संसाराचा त्याग केला, ठीक आहे, संसाराचा त्याग केला, याच प्रक्रियेला महाबिनिष्क्रमण असं म्हटलं जातं. आता गौतमास जी दिव्य ज्ञान प्राप्ती झाली, तर ती गौतम ज्ञान प्राप्तीसाठी खूप चिंतन केलं, तपस्या केली. गया येथे निरंजना नदीच्या काठी, पहा निरंजना नदी लक्षात ठेवायचं, निरंजना नदीच्या काठी बोधी म्हणजे पिंपळ वृक्षाखाली ध्यानास्थ बसले असता वैशाखी पौर्णिमेस त्यांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली, आणि त्यामुळे त्यांना बौद्ध असं संबोधलं जाऊ लागलं. आधी त्यांचं नाव गौतम होतं, परंतु त्यांनी गया येथे निरंजन नदीच्या काठी बोधी म्हणजे पिंपळ वृक्षाखाली ध्यानास्थ बसले असता वैशाखी पौर्णिमेस त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाली, आणि त्यामुळे त्यांना बुद्ध असं म्हटलं जातं. आता गौतम बुद्धांचं धम्मचक्र प्रवर्तन. आता त्यांनी काय केलं की ज्ञानी बुद्धांनी सारनाथ येथे आपलं पहिलं प्रवचन दिलं, आणि दुःखमय जीवनातून निर्वाणाकडे नेण्यासाठी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन सुरू केलं. सारनाथ येथे पहिलं जे प्रवचन आहे ते केलं, आणि निर्वाणाकडे नेण्यासाठी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन सुरू केलं. धम्माचा अथक प्रसार करत असताना वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर, गौतम बुद्धांचा या ठिकाणी मृत्यू कुठे झाला किंवा महापरिनिर्वाण कुठे झाला, तर कुशीनगर येथे इसवी सन पूर्व 483 मध्ये गौतम बुद्धांचं या ठिकाणी महानिर्वाण झालं. हे लक्षात ठेवायचं आहे पहा, ठीक आहे, कुशीनगर येथे. आता बौद्ध धर्माची शिकवण काय आहे, तर गौतम बुद्धांनी पाली भाषेतून, लक्षात ठेवायचं गौतम बुद्धांनी, आणि आपण जर वर्धमान बघितलं तर अर्धमागधी, ठीक आहे, गौतम बुद्धांनी पाली या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण आणि आचार विचार सांगितलेले आहेत. आता ही जी काही सगळी माहिती आहे आचार विचाराची माहिती, ही विनय पिटक, सुत्ती पिटक आणि अभिधम्म पिटक या त्रिपिटक ग्रंथामध्ये देण्यात आलेली आहे. विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक हे त्रिपिटक आहेत. गौतम बुद्धांनी धर्माची शिकवण आणि आचरण यासाठी 4 आर्य सत्य सांगितले, अष्टांग मार्ग आणि पंचशील तत्वे सांगितले. तर एक लक्षात ठेवायचं, 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग आणि पंचशील तत्वे
ही कोणी सांगितलेली आहे, तर ही गौतम बुद्धाने पण सांगितलेली आहेत. हे लक्षात ठेवायचं. आता 4 आर्य सत्य काय सांगितले आहेत? बुद्ध काय म्हणतात, की मानवी जीवन हे दुःखमय आहे. दुःखाची निर्मिती ही वासनेमधून होते. दुःखाची निर्मिती कशामधून होते? तर वासनेमधून होते. म्हणून वासनेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि यासाठी त्यांनी 4 आर्य सत्य पण सांगितलेले आहेत. 4 आर्य सत्य याच्यामध्ये दुःख आहे, तृष्णा आहे, दुःखाचं निराकरण सांगितलं आणि प्रतिबद्ध सांगितलं. तर ही या ठिकाणी 4 आर्य सत्य सांगितली. मग दुःख म्हणजे काय? तर मानवी जीवन हे व्याधी, म्हातारपण, पश्चाताप, मृत्यू यामुळे दुःखम आहे. तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे वासना. तृष्णा म्हणजे वासना हे दुःखाचं मूळ कारण हे सांगितलं. मग त्या दुःखाचं निराकरण कसं करायला पाहिजे? तर सर्व प्रकारची आसक्ती सोडल्याने दुःखाचा शेवट होतो. जे काय सर्व आसक्ती आहे ती सोडली की दुःखाचं निराकरण होणार आहे. आणि ही चौथं जे आर्य सत्य आहे ती प्रतिपद म्हणजे दुःखातून सुटका होण्यासाठी सदाचाराचा मार्ग अवलंबायचा. प्रतिपद म्हणजे लक्षात ठेवा, प्रतिपदाचा अर्थ काय होतो, की दुःखातून सुटका होण्यासाठी सदाचाराचा मार्ग अवलंबावाचा. तर अशा पद्धतीने 4 जे आर्य सत्य सांगितली, दुःख, तृष्णा, दुःखाचं निराकरण आणि प्रतिपद, तर ही गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे. आता अष्टांग मार्ग सुद्धा त्यांनी सांगितला. बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र परिवर्तनाचं विवेचन करत असताना नीती आणि सदाचाराला महत्व देऊन दुःख निवारण्यासाठी जो मार्ग सांगितला, जे आर्य सत्य सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी कारण सांगितली. नंतर या ठिकाणी त्यातून काय होतं ते सांगितलं. आता त्यातून आपल्याला या ठिकाणी दुःख निवारायचं असेल तर त्यासाठी अष्टांग मार्ग पण सांगितला. आता अष्टांग मार्ग काय आहे? तर लक्षात ठेवा, सम्यक दृष्टी म्हणजे मानवाने जीवनाकडे सारासार आणि योग्य दृष्टीने पाहिलं पाहिजे. त्याला म्हणायचं सम्यक दृष्टी म्हणजे सारासार आणि योग्य दृष्टीने जीवनाकडे बघणं. नंतर सम्यक विचार की सत्ता, संपत्ती, राग, लोभ यांचा त्याग करणं म्हणजे सम्यक विचार. सम्यक भाषण म्हणजे आपलं बोलणं हे सत्य असायला पाहिजे, कोणाची निंदा करू नका, हे झालं सम्यक भाषण. सम्यक कृती म्हणजे फळाची अपेक्षा न करता योग्य कर्म करणं. सम्यक कृती म्हणजे काय? फळाची अपेक्षा न करता योग्य कर्म करणं. सम्यक उपजीविका म्हणजे उदरनिर्वाहासाठी नीती मार्गाने संपत्ती मिळवायची. सम्यक व्यायाम म्हणजे काय? की इंद्रियावरती संयम ठेवायचा, मनातील दृष्ट विचारांचा त्याग करायचा आणि सद्विचारांचा स्वीकार करायचा, हे झाले सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम लक्षात ठेवा. आणि सम्यक स्मृती म्हणजे इंद्रियावरती ताबा ठेवून आत्मसंयमाने राहून चांगल्या स्मृती जपाव्या. म्हणजे चांगल्या स्मृती आत्मसंयमाने राहून या ठिकाणी जपणं म्हणजे सम्यक स्मृती. आता सम्यक समाधी म्हणजे काय? योग्य चिंतन करून ध्यानस्थ व्हावं म्हणजे निर्वाण पदाला जाता येतं. तर अशा पद्धतीने ही या ठिकाणी अष्टांग मार्ग सांगितलेला आहे दुःख निवारणासाठी गौतम बुद्धांनी. ठीक आहे. सम्यक दृष्टी, सम्यक विचार, सम्यक भाषण, सम्यक कृती, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. आता प्रत्येक अष्टांग मार्गाचा नेमका अर्थ काय होतो तर हे तुम्ही लिहून ठेवा. जोड्या लावा, तुम्हाला हा प्रश्न कदाचित विचारला येऊ शकतो. आता गौतम बुद्धांचे जे अष्टांग मार्ग आहे त्या अष्टांग मार्गाचा सार म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा होय. गौतम बुद्धांनी जे काय अष्टांग मार्ग सांगितले आणि त्याचा सार म्हणजे काय? शील आहे, समाधी आहे आणि प्रज्ञा आहे. आता शील म्हणजे काय? की सर्व पापापासून मुक्ती. सर्व पापापासून मुक्ती म्हणजे शील आहे. आणि शुभ कर्मामध्ये मनाची एकाग्रता म्हणजे समाधी. चांगल्या कामामध्ये मनाची एकाग्रता असणं म्हणजे समाधी. आणि प्रज्ञा म्हणजे दुःख मुक्तीच्या मार्गावरील अंतिम टप्पा. दुःख मुक्तीच्या मार्गावरचा जो काय अंतिम टप्पा असतो तो म्हणजे असतो प्रज्ञा. तर अशा पद्धतीने गौतम बुद्धांच्या अष्टांग मार्गाचा सार म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा यांचे अर्थ होतात. आता अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी 5 नियम हे या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि त्यांना पंचशील तत्व असं पण म्हटलं जातं, जे गौतम बुद्धांनी सांगितले. लक्षात ठेवायचं अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी. मग पंचशील तत्वे कोणकोणते आहेत? अहिंसा, सत्य असते, इंद्रिय संयम आणि मादक पदार्थांचं सेवन करू नका. ही पंचशील तत्वे आहेत. कोणत्याही प्राणी मात्राची हिंसा करू नका, अहिंसा, नेहमी सत्य बोलावं, सत्य असते म्हणजे अभिलाषा धरू नये, चोरी करू नये, इंद्रिय संयम म्हणजे वासनेवरती नियंत्रण ठेवायचं आणि मादक पदार्थांचं सेवन करू नये, ही पंचशील तत्वे आहेत. आता गौतम बुद्धांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार केला होता. सामाजिक विषमता आणि कर्मकांडाला कडाडून त्यांनी विरोध केला. आपल्या विचारांच्या प्रसारासाठी बौद्ध संन्यासी, भिक्खू आणि भिक्कुर्णीचे संघ स्थापन केले. लक्षात ठेवायचं, भिक्खू आणि भिक्कुर्णी. ठीक आहे. भिक्कुर्णी आणि भिक्खू आपल्या विचारांच्या प्रसारासाठी, त्यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी बौद्ध संन्यासी, भिक्खू आणि भिक्कुर्णीचा संघ स्थापन केला आणि त्यांच्या मार्फत मग आपल्या विचारांचा प्रसार ते करू लागले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा बुद्धांच्या शिकवण्याचा ठसा जागतिक संस्कृतीवरती आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय वैदिक, जैन आणि बौद्ध धर्माचा उगम हा या ठिकाणी भारतामध्ये झाला. हे लक्षात ठेवा. आता आपण बघितलं वैदिक बघितलं, वैदिक संस्कृती बघितली, जैन धर्म बघितला
आणि बौद्ध धर्म बघितला आणि त्यामध्ये जे काही महत्वाचे पॉईंट आहेत या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे गौतम बुद्धांनी नेमके कोणकोणते तत्व सांगितले, अष्टांग मार्ग सांगितले, 4 आर्य सत्य सांगितले, नंतर विनय पिटक, स्तुती पिटक, आदिधम्म पिटक, ही त्रिपिटक या ग्रंथामध्ये काय दिलं, ही बौद्ध धर्माची या ठिकाणी शिकवण आहे ती बघितली, धम्मचक्र प्रवर्तन बघितलं. आता आपल्याला काय बघायचं आहे तर जे जैन धर्म आहे, ठीक आहे, जैन धर्म असतील, नंतर या ठिकाणी बौद्ध धर्म असतील, तर यांची जी काही तीर्थस्थाने आहेत, ही तीर्थस्थाने पहा कोणकोणत्या ठिकाणी आहेत, कारण यावरती पहा प्रश्न विचारला जातो. पहा वैदिक धर्माची पवित्र तीर्थक्षेत्र कोणकोणत्या ठिकाणी आहेत, वैदिक धर्माची, ठीक आहे, वैदिक धर्माची जी पवित्र अशी पहा तीर्थक्षेत्रे आहेत तर ती कुरुक्षेत्र, हरिद्वार, ऋषिकेश, वाराणसी आणि पहा मथुरा. लक्षात ठेवायचं, कुरुक्षेत्र, हरिद्वार, ऋषिकेश, वाराणसी आणि मथुरा या ठिकाणी वैदिक धर्माची पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. ठीक आहे. नंतर पहा जैन धर्माची पवित्र तीर्थक्षेत्रे कोणकोणत्या ठिकाणी पहा कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, श्रवण बेळगोळ आणि उदयगिरी. तर जैन धर्माची पवित्र तीर्थक्षेत्रे कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, श्रवण बेळगोळ आणि उदयगिरी या ठिकाणी आहेत. नंतर बौद्ध धर्माची पवित्र तीर्थक्षेत्रे कोणकोणत्या ठिकाणी आहेत पहा लुंबिनी, गया, सारनाथ, पाटणा, सांची आणि पहा कुशीनगर. तर ही पहा बौद्ध धर्माची पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत पहा लुंबिनी, गया, सारनाथ, पाटणा, सांची आणि पहा कुशीनगर. तर हे लक्षात ठेवायचे पहा तीर्थक्षेत्रे वैदिक, जैन आणि बौद्ध धर्माची तीर्थक्षेत्रे कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जैन धर्माची पवित्र तीर्थक्षेत्र यापैकी कोणत्या ठिकाणी नाही. ठीक आहे. बौद्ध धर्माची पवित्र तीर्थक्षेत्र यापैकी कोणत्या ठिकाणी आहे, वैदिक धर्माची पवित्र तीर्थक्षेत्र यापैकी कोणत्या ठिकाणी नाही, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता काही प्रश्न या ठिकाणी आपण बघूया. आता लक्षात ठेवा, आपण जे काय पहा वैदिक म्हणजे प्रागैतिहासिक काळापासून आपण बघितले, हडप्पा संस्कृती बघितले, तर त्यांचेच आपण आता या माध्यमातून जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. ते व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुमची रिव्हिजन या ठिकाणी होईल. आता मानवास डॅश डॅश अवगत होण्यापूर्वीच्या काळात प्रागैतिहासिक काळ असं पहा म्हटलं जातं. तर लेखन कला या ठिकाणी अवगत होण्यापूर्वीचा जो काही काळ होता त्याला पहा प्रागैतिहासिक काळ असं पहा म्हटलं जातं. मानवाने बनवलेलं पहिलं दगडी हत्यार कोणतं होतं पहा, मानवाने बनवलेलं पहिलं दगडी हत्यार हे पहा हातकुऱ्हाड होतं. हातकुऱ्हाड लक्षात ठेवा. नंतर मानव हा टिंबटिंब विकसित करणारा एकमेव प्राणी आहे पहा, मानव हा तंत्रज्ञान विकसित करणारा एकमेव प्राणी आहे. भव्य स्नानगृहाचे अवशेष कोठे सापडलेला आहे पहा, भव्य स्नानगृह तर हे मोहनजोदडो या ठिकाणी सापडलं. लक्षात ठेवायचं, मोहनजोदडो या ठिकाणी भव्य स्नानगृहाचं अवशेष सापडलं. प्रचंड गोदीचं अवशेष कोणत्या ठिकाणी सापडलं तर पहा लोथल. ठीक आहे. प्रचंड गोदीचं अवशेष पण लोथल या ठिकाणी सापडलं. हडप्पा संस्कृती ही कशी संस्कृती आहे तर नागर संस्कृती. लक्षात ठेवायचं पहा, हडप्पा संस्कृती ही एक प्रकारची नागर संस्कृती आहे. आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता तर आर्यांचा आद्य ग्रंथ पहा ऋग्वेद हा आर्यांचा आद्य ग्रंथ आहे. आर्यांनी निसर्ग देवतांच्या कृपादृष्टीसाठी कोणत्या विधीला महत्व दिलं पहा, आर्यांनी निसर्ग देवताच्या कृपादृष्टीसाठी पहा यज्ञ विधीला पण महत्व दिलं. आर्यांची कुटुंब व्यवस्था टिंबटिंब पद्धतीची होती. आर्यांची कुटुंब व्यवस्था ही पितृसत्ताक या पद्धतीची होती. नंतर महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे किती डॅश डॅश तीर्थंकर होते तर पहा 24वे. ठीक आहे. 24वे या ठिकाणी तीर्थंकर होते. नंतर महावीरांनी जैन श्रमणांसाठी कोणतं व्रत सांगितलं पहा, श्रमणांसाठी पहा ब्रह्मचर्याचं या ठिकाणी पहा व्रत सांगितलेलं आहे. ब्रह्मचर्य श्रमणांसाठी. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले तर गौतम बुद्धांनी पाली भाषेमध्ये आपले विचार मांडले आणि महावीरांनी आपले विचार कोणत्या भाषेत तर अर्धमागधी. ठीक आहे. नंतर गौतम बुद्धांनी दुःख निवारण्यासाठी कोणते मार्ग सांगितला तर अष्टांग मार्ग. गौतम बुद्धांनी दुःख निवारण्यासाठी अष्टांग मार्ग पहा सांगितला. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही टिंबटिंब यांची शिकवण आहे पहा, बहुजन हिताय बहुजन सुखाय तर ही भगवान बुद्ध यांची पहा शिकवण आहे. लक्षात ठेवायचं भगवान बुद्ध. आता जोड्या पहा, ठिकाणी जोड्या लावायचा प्रश्न आहे पहा. यामध्ये सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला तर डार्विन यांनी. लक्षात ठेवा. नंतर नागरी संस्कृतीला काय ओळखलं जातं पहा, हडप्पा संस्कृती ओळखलं जातं. 4 वेद तर हे वैदिक वाङ्मयामध्ये आहेत. आर्य सत्य हे बुद्धांनी सांगितलं. आर्य सत्य कोणी सांगितले त्या ठिकाणी पहा बुद्धांनी सांगितलेले आहेत. नंतर पहा त्रिरत्ने कोणी सांगितली तर पहा महावीरांनी सांगितलेले सिद्धांत आहेत. श्रमण हे काय असतात जैन साधू असतात आणि त्रिपिटक म्हणजे काय पहा बौद्ध धर्मग्रंथ. पहा त्रिपिटक हे बौद्ध धर्मग्रंथ आहेत. तर अशा पद्धतीने पहा या जोड्या. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आपण हडप्पा संस्कृती बघितलं, ग्रीक संस्कृती बघितलं, भारतामध्ये प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृतीची माहिती बघितली आहे, वैदिक संस्कृती बघितली,
जैन धर्म बघितला आणि बौद्ध धर्म याबद्दलची माहिती बघितली. यामधून तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातील. लक्षात ठेवा, समाजशास्त्रामध्ये जे काही प्रश्न विचारले डायरेक्टली तुम्हाला इथून विचारले जातात. ठीक आहे, आपण भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.